तर मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, मान्सून अखेर 48 तासात केरळमध्ये दाखल होणार आहे आणि मान्सूनबद्दल सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर मान्सून 48 तासाच्या आत केरळमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर मान्सून देशभरात पसरणार आहे आणि देशभरातील शेतकरी, नागरिक आणि हवामान तज्ज्ञांच्या नजरा लागलेल्या नैऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत अखेर दिलासादायक बातमी आली आहे. पुढील 48 तासात म्हणजे 4 जूनच्या सुमारास मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी जाहीर व्यक्त केला आहे आणि मान्सूनच्या प्रगतीस पोषक परिस्थिती सध्या आहे आणि यापूर्वी हवामान विभागाने 26 मे रोजी मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र वातावरणीय परिस्थिती अनुकूल नसल्याने त्यास विलंब झाला. हवामान विभागाच्या दैनंदिन अंदाजानुसार अरबी समुद्राच्या दक्षिण आणि आग्नेय भागात, लक्षद्वीप बेटांमध्ये, केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याच कालावधीत बंगालच्या उपसागरातील नैऋत्य, मध्य, ईशान्य आणि आग्नेय भागातही मान्सूनची पुढील वाटचाल होण्याची शक्यता आहे. आणि सध्या आपण ह्या वर्षी अल निनो आहे आणि ह्यामुळे कमी पाऊस पडणार आहे, दुष्काळसुद्धा पडू शकतो असं भारतीय हवामान विभागानं सांगितलेलं आहेच आणि त्यामुळं चिंता मात्र कायम आहे. सध्या एल निनोमुळे देशात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्ये एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहू शकतो, मात्र सप्टेंबरमध्ये तो मध्यम ते तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. एल निनो सक्रिय झाल्यास मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि पाऊस कमी पडणार आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो. आणि मित्रांनो, तर आता हे झालं मान्सूनचं केरळमध्ये आगमन. परंतु आता पाहणार आहोत की केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात किती दिवसात येणार याविषयी अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच. तर असे हे अपडेट होते. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.